हाय कर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग. आणि इकडे आमची गँग चाललेली आहे रिसॉर्टला. तर ये हाय. हा आम्ही पोचलो. तू काय करू, जाऊ मी पुढे, येशील? तर मंडळी तिथे गेल्या गेल्या आम्हाला नाश्ता होता आणि नाश्ता येईपर्यंत आम्ही तिथल्या तलावामध्ये हे जे मासे आहेत ते बघण्यात व्यस्त होतो. मुलांनाही खूप आवडलं आणि आम्हालाही ते बघायला खूप मजा आली. कारण हे मी ज्यावेळेला लास्ट टाईम बघितले तेव्हा खूप लहान होते आणि आता ते मासे इतके मोठे झालेत की छान वाटतं बघायला. कासवं आहेत, मासे आहेत. आणि त्यानंतर आम्ही नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मिसळ होती, बुर्जी होती, प्लस पोहे होते. असे 3 आयटम होते. तुम्हाला जे हवं ते खायचं होतं. पण आम्ही बायका कसल्या, मग सगळ्यातली टेस्ट नाही घेणार तर आम्ही बायका कसल्या, बरोबर ना? तर आम्हाला सगळ्याची टेस्ट घ्यायची होती. मग सगळ्यांनी प्रत्येकाला जे आवडेल त्या गोष्टी त्या हिशोबाने घेतल्या आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि खूप छान होती. टेस्ट पण मस्त होती. मिसळ तर अप्रतिम होती. ज्या रिसॉर्टला आम्ही गेलो होतो तिथे छान अशी फुलं, मस्त असे फोटो सेशन करण्यासाठी जागा अवेलेबल होत्या. आणि निशा मॅडम मग आमची काय मागे सरते होतं, ती फोटो काढत होते, तिथल्या जागेचा एक्सप्लोअर करत होती. आणि मी थोडीशी बिझी होते. म्हटलं चला व्हिडिओ करूया. ती एक्सप्लोअर करते तर आपण व्हिडिओ करूया. आणि हे ठिकाण आत्ता तर खूप छान वाटत होतं. आणि आम्ही लास्ट टाईम पण इथे आलो होतो, त्यावेळेला आम्ही कमी महिला होतो आणि आता आम्ही थोडे जास्त जण आलो होतो. त्यामुळे एकत्रित एन्जॉय करायला खूप मस्त ठिकाण आहे. आपल्या महिला ट्रिपला आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? अच्छा, छान छान. मजा. तुम्हाला काय म्हणायचंय? थँक्यू. सासूबाई बरोबर बोला, बसा, फोटो काढा. आज नाही सासूबाई बरोबर, आज आम्ही एन्जॉय. सासूबाई बरोबर टाइम नाही आज. आज नाही. ए निशांग, ये डान्स करायला. गाण्याच्या बोलावरून तुम्हाला कळलंच असेल की इकडे कुठलं गाणं चालू झालं आहे आणि आम्ही त्या गाण्यावरती मस्त डान्स करत होतो. आता सगळीच गाणी मी इकडे प्ले नाही करू शकत कारण आपल्याला माहिती आहे कॉपीराईट क्लेम येतात आणि आपल्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी नाही आहे की आपण हे कॉपीराईट क्लेम आपण कसे थांबवू शकतो किंवा ह्यांना म्हणजे आपल्या चॅनलवर येऊ नये त्याच्यासाठी काय करता लागेल याची खरंच मला अभ्यास नाही आहे तेवढा. आणि तेवढा मी वेळ पण नाही घालवत हे घालवण्यास. म्हणजे तो क्लेम आला तर त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजेत किंवा काय. त्यापेक्षा मग मी अशी करते की कॉपीराईट क्लेम येणारच नाही याची दक्षता घेते. आणि हा जो डान्स आम्ही करतो आहे ते कोणत्या गाण्यावरती करतो आहे तुम्हाला त्या पहिल्या ह्याच्यावरून कळलंच असेल. मस्त सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं डान्स आणि सगळ्याच गोष्टी. हां हाय. मी नाही. प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये बिझी असतो आणि त्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून आम्ही महिला बचत गटाने ही एक पिकनिक काढली होती ज्यामध्ये मुलं पण आपल्यासोबत होतीच. मग आम्ही प्रचंड एन्जॉय केलं कारण एवढ्या सगळ्या असं एन्जॉय करायला मिळतच नाही कामात नीट म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टीमुळे मला. पण पहिल्यांदा आम्ही छान असं एन्जॉय केलं
आणि प्रत्येकीने आपल्या परीने एन्जॉय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लहान मुलं तर अजून खुश होती कारण त्यांना पाण्यात खेळायला मिळत होतं. त्यामुळं खूप म्हणजे सगळेच खुश होतो. दिवसभर पाण्यात खेळून सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यामुळे आम्ही आधी सगळ्यांनी पेटपूजा करून घेतली आणि सगळेच थकले होते. त्यामुळे मस्त सगळ्यांनी जेवणावरती ताव मारला. जेवणही खूप सुंदर होतं. प्रत्येकाच्या आवडीचेच पदार्थ होते. इकडे निधी बघा किती भरून घेऊन आले. त्यामुळे सगळ्यांनी जेवणावरती मस्त ताव मारला. त्यानंतर आम्ही गेलो ते आजूबाजूचा तिथला परिसर एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि खरंच खूप सुंदर आजूबाजूचा परिसर आहे. निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणं इतकं सुंदर हे ठिकाण आहे की खरंच खूप छान वाटतं. आणि हे मेंटेन पण त्या लोकांनी खूप छान केलं आहे. आम्ही ही दुसरी वेळ इथे आलो होतो पण त्यावेळेला आम्ही इकडे ह्या बॅक साईडला आलो नव्हतो आणि जेणेकरून ते बघायचं राहिलं. हे तलाव आहे. तलावाच्या वरती तिकडे त्या खोल्या बनवलेत आणि ह्या खोल्या बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि ह्या खरंच खूप सुंदर अशा खोल्या बनवलेत. आणि खरंच नेचर किती सुंदर असतं हे बघण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर बघणं खूप गरजेचं आहे. पण सध्या पर्यावरण आपण किती सांभाळतो आहे ते पण आपणच विचार केला पाहिजेत. आणि हे जे आहे ते खरंच खूप सुंदर ठिकाण आहे. कधी तुम्हाला जावं असं वाटलं तर नक्की जाऊन या. तर मंडळी जेवण वगैरे झालं. थोडा वेळ आराम केला आणि निघायच्या आधी पुन्हा आम्ही आलो ते म्हणजे गार्डनमध्ये त्यांच्या खेळण्यासाठी. आणि इकडे हे जे ठिकाण आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकता. मग तुम्ही क्रिकेट खेळू शकता, पळापळी खेळू शकता आणि काही करत होता. म्हणजे तुम्हाला जे आवडीचे खेळ आहेत तुम्ही नक्कीच ते तिथे खेळू शकता. पण आम्ही जे खेळत होतो ते होतं जे आम्ही लहानपणी खेळत होते त्या गोष्टी. ते म्हणजे पळापळी, साखळीने पकडणं. आताची मुलं ह्या गोष्टी अजिबात करत नाहीत. ओ पळा की साखळीत पळापळी चालले. पळा. ते बघितलं नाही ना जरा फिरून येतो. जावा. आपण नाही. काका कुठे गेले? लेकीनं गजरा ओवायला लावले. तर मंडळी असा झाला आमचा आजचा अख्खा दिवस पूर्ण स्पेंड केला आणि खूप साऱ्या आठवणी जमा करून बाकीच्या दिवसांच्या कंटाळवाणा घालून आणि स्वतः नवीन फ्रेश एनर्जी घेऊन आम्ही इथून निघालो. आणि तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.